नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 3:45 आणि आज मी निघालो आहे गावाला। व मित्रांनो, आज गावाला निघालोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला दिवा ते वैभववाडी किंवा कणकवली असा प्रवास पाहायला भेटणार आहे। आपण सकाळीच आता चाललेलो आहोत दिव्याला। दिव्यावरून आपली ट्रेन आहे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस। 6:20चा टाइम आहे। सो आता 3:45 वाजलेत। ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे। कशासाठी निघालोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच। सो आजचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो, कारण आता लवकर निघतोय। इथे रिक्षांचा पण प्रॉब्लेम असतो, सकाळी सकाळी रिक्षा वगैरे 5 नंतर आणि आपल्याला पहिली गाडी पकडायची आहे। पहिली गाडी किंवा 5-1ची जी गाडी आहे स्लो गाडी ती पकडायची आहे। सो आरवने आता झोपलाय, तो मागे लागलाय, तो उठायच्या अगोदर आपल्याला पळ काढायला लागेल इथं। सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि निघाले मित्रांनो, वाजलेत 4:15। बघूया रिक्षा भेटते का। सकाळी सकाळी रिक्षांचा इथे प्रॉब्लेम असतो। बघूया रिक्षा भेटते का, नाही तर आता पुढपर्यंत चालत जायला लागेल। बघूया पुढे नाक्यावर वरती असली तर भेटेल। सकाळी सकाळी कुत्रे वगैरे जाम असतात, त्याच्यामुळे खूप भीती वाटते। दिव्याला पोचलोय आता आणि गाडी बिफोर टाइम आली। आपण पण 5:45 वाजता पोचलोय आणि गाडी लागली इकडे। आपला डबा D1 आहे इंजिनच्या मागे, तो डबा पुढे असणार आहे। D4 आहे, D4 D3 आणि D2 आणि D1 पुढे इंजिनच्या मागे। सो गाडी फुल पॅक आहे। आपला D1 मध्ये सीट नंबर आहे 85। उतरताना पण बरं पडेल आपल्याला। गाडी लागली आता इथे आणि आपला D1 डबा आहे। असा आता लाईट वगैरे लागले, असा डबा आहे। इकडे वॉश बेसिन, इकडे टॉयलेट, या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जायचं। इकडे फुल आहे पूर्ण आणि आपण आहे ना सीट ॲडजस्ट केली। इकडे लेडीज होते, सो आता आपण 1 नंबर सीट भेटली, आपल्या विंडोज आहे। वंदे भारत चालली, वंदे भारत। गाडी सुटायचा वेळ झाला आहे, 6:25चा टायमिंग आहे। निघाली गाडी आता राईट टाइमला। बघू आता पुढे कशी जाते। सो 6:25 झालेत आणि स्टार्ट झाली राईट टाइमला। तर मित्रांनो, आता हळूहळू उजेड पडायला लागलेला आहे आणि सगळीकडे धुकं पसरलेलं आहे आणि या धुक्यातून आपली कोकण रेल्वे चाललेली आहे कोकणच्या दिशेने। तर मित्रांनो, आता पनवेल स्टेशन आलेलं आहे आणि सध्या तर आता राईट टाइमलाच आहे, पनवेलला पोचली गाडी। तर या इकडे पाहू शकता पनवेल स्टेशन आणि पलीकडेच हार्बर लाईन। तर मित्रांनो, आता पनवेलवरून गाडी निघालेली आहे। 20 मिनिटाच्या हॉल्ट आहे। याचा ऑफिशियल हॉल्ट 5 मिनिटाचा आहे पनवेलला।
9 वाजलेत आणि रोहाला पोचले. पहिले 30 मिनटं लेट होते, आता कव्हर केलंय. रोहा स्टेशनला पोचले आता आणि सगळीकडे मस्त धुकं पडलेलं. मागे तुम्ही बघितलं असेल, पूर्ण धुकं आहे. बसून बसून कंटाळा आलाय म्हणून आता थोडा वेळ डोअरमध्ये उभा राहिलो आहे. तसे अजून राईट टाईमलाच आहे गाडी. पहिले अर्धा पाऊण तास लेट होती, आता राईट टाईम आहे. बघू अजून क्रॉसिंग पुढे वाढत जातील, त्याच्यानंतर बघू पुढे कशी पोहोचते. सो एन्जॉय. आता गाडी विनेरेला पोचले, क्रॉसिंगला थांबले. या बाजूला एक क्रॉसिंग येते आणि इकडे या साईडला मालगाडी पण उभी. आता 11 वाजलेत आणि मस्तपैकी बायकोने थालीपीठ बनवून दिले होते. ते नाश्ता केला, चहा मस्तपैकी पियालो. सो आता बघू इथे किती वाजता. 11चा टाईम आहे खेळला. बघू किती वाजेपर्यंत पोचते. आता सध्या तर राईट टाईम आहे गाडी. या इकडे एका मालगाडी थांबली आणि इकडे क्रॉसिंग विनेरी झाली. क्रॉसिंग आता निघेल आपली पुढच्या प्रवासाला. खेळला पोचले. आता 34 मिनिटं लेट आहे आणि 11:05चा टाईम आहे आणि आता थोड्याच वेळात निघणार आहे खेडवरून. 34 मिनटं म्हणजे काय जास्त लेट नाही आहे. सो बघू. हे इथे पाहू शकता खेड. तर मित्रांनो आता चिपळूणला पोचली गाडी आणि वाजलेत 12. तसा ॲक्च्युअल टाईम याचा 11:30 आहे पोचायचा. आता परत क्रॉसिंग आहे वाटतं. सो 10105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस या गाडीने आज आपण प्रवास करतो आहे आणि आता चिपळूणपर्यंत पोचलो आहे. या गाडीला टोटल 15 डबे आहेत आणि रिझर्वेशनचे 4 डबे आहेत. त्याच्यामध्ये अजून एक AC वाढवलेला आहे डबा आणि AC डबा पण आहे. आणि पहिला M1 M2 त्याच्यानंतर D1 D2 D3 D4 असे कंपार्टमेंट आहेत. बाकी सगळे जनरल डबे आहेत. सो बघूया आता कुठच्या गाडीला क्रॉसिंग आहे माहीत नाही. आता थांबलो आहे, डोअरमध्ये बसलो आहे. सो थोड्या वेळाने जे घरून नाश्ता आणला आहे ते करू. सकाळी पण घरून आणलेलाच नाश्ता केला. सो आता या गाडीमध्ये खायची खूप मजा असते. सगळे सँडविच, वडापाव, भेळ सगळ्या प्रकारचे खायला भेटतो या गाडीमध्ये. सो बघूया, वेट करूया आता क्रॉसिंग आहे का कुठच्या गाडीची. आणि वरून झाला गाडीमध्ये. आता गाडी निघाली आहे चिपळूणवरून.
वाजलेत 12 मिनटं इथे हॉल्ट घेतलंय. आता निघाली. ट्रॅक चेंज केला आता मेन ट्रॅकवर आले. या कोकण रेल्वेमधून दिसणारा नजारा पाहू शकता. इकडे छान असे डोंगर. इकडे समोर दिसते मुंबई गोवा हायवे. चला गारेगार कोकण दरबार चला तर मित्रांनो आता संगमेश्वरला गाडी पोचली आहे. इकडे बघा मी आता ऑल्ट संगमेश्वरला आता क्रॉसिंग आहे पुढच्या तरी गाडीचं. जवळजवळ आता अर्धा तास झाला इथे तुम्ही 1:27 सो मानवंतर या गाडीला खूप कंटाळा येतो प्रवास करायला, कारण पुढे नंतर खूप लेट होत जाते गाडी. सो त्यामुळे पुढच्या गाड्या आपल्याला भेटत नाही. कारण आपल्याला आता वैभववाडीला उतरायचं, तिथून आपल्याला बस पकडायची आपल्या विजयरुखसाठी. आणि 7:30ची बस आहे विजयरुखला. सो आधी वाटलं गाडी पुढची तरी अजून किती वेळ लागतो. गाडी क्रॉसिंग झाली. नाव दिसत नाही. इकडे आपली सीट आहे. इकडे फायर एक्सटेन्शन बेसिंग आणि D2 आहे मागे. इकडे D2 आहे. आता गाडी पूर्ण खाली झाली. संगमेश्वर पोचले. 2:50 झाले. 25 मिनटं लेट आहे गाडी. बघू आता पुढे आता मडगाव क्रॉसिंगला लागले. इकडे मडगाव आहे. पानी ले लो, ठंडा आ गया. ओ भाई पानी, पानी ले लो. इकडे मडगाव आणि या इकडे मालगाडी पण आहे. त्यावेळी थांबली नाही ती, आता निघाली.
लगेच जाता येईल माझं. सो टपटप पकडू आता, डायरेक्ट भेटू तराळ्यात. 4:30 पावणे 4पर्यंत पोहोचेल. तर फायनली मित्रांनो वैभववाडी आलेला आहे. 4:40 झाले. तसं पण वेळेवर आहे. काल 5:30ला पोचले, आज 4:40. सो आपल्याला आपली गावाला जायची बस भेटेल. अजून मागे जायला पाहिजे होतं. फायनली उतरलोय. चला फटाफट टमटम पकडूया. इकडून टमटम भेटतात. तराळ्यात जायला, वैभववाडीत जायला. तराळा 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 हा तराळा बस स्थानक आहे. आणि हे एक विजयदुर्ग गाडी होती पोंडा, पण ती वाया आहे त्यामुळे आपण पकडली नाही. आता 5:45ची एक आहे विजयदुर्ग, सो ती पकडणार आहे. आणि हा असा तराळे बस स्थानक, ती फिरत जाते. ती लय उशिरा पोचेल. 5:45ची आहे, ती त्याच्या अगोदर पोचेल. सो आता वेट करूया 5:45पर्यंत. वाजले दादा, अर्धा तास वेट करायचा आहे. बघू, आय थिंक तीच पकडायला पाहिजे होती. आणि हा समोरच ब्रिज, मुंबई गोवा हायवेचा ब्रिज आहे. आणि या इथे खाली ब्रिज खाली सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे थांबतात मुंबईला जातात. मित्रांनो आता सावंतवाडी विजयदुर्ग भेटले. आता 5:15 वाजले. अजून आपल्याला इथून 1 ते 1.5 तास लागेल. इथून अजून 50 किलोमीटर आहे आपलं गाव. आता लगेच भेटली आहे गाडी. सो आता बघूया, आता डायरेक्ट भेटू गाडी. मित्रांनो पोचलोय घरी. बघा आकाश कंदील आज चालू आहे अजून पण. उद्या देव दिवाळी आहे ना, शेवटची दिवाळी. सो घरी पोचलो आता. फोन पण आला कोणाचा. फोन वाजता व ते होम थिएटर कशाला चालू ठेवलेलं. आईचा फोन आलाय आणि मुंबईवरून पण फोन आलाय. सो फायनली मित्रांनो पोचलोय आता घरी. इथला आरसा कुठे गेला. मी खाली फोडलोय, मला काय नाही. तर मित्रांनो फायनली आता पोचलोय. 6:45 झाले. 6:45 झाले म्हणजे 6 तास लागला आपल्याला इकडे पोचायला आपल्या घरी. सो फायनली आता पोचलेलो आहोत. टायमिंगवर आपली ट्रेन आली त्यामुळे, नाहीतर कसा होतो 400-500 रुपयात ट्रेनने येणार आणि तिकडून इकडे यायला मग 1500 रुपये घालावं लागतं. सो 4-4:30पर्यंत दिवा गाडी जर पोचली ना वैभववाडी, तर आपल्याला 7:30ची लास्ट बस आहे आपल्या विजयदुर्गची. ती भेटली की आपल्याला आरामशीर यायला होतं. त्याच्यामुळे काल पण 5:30ला पोचलेली दिवा गाडी वैभववाडीला, आज पोचली 4:30ला. आपला आज लक चांगलं होतं त्यामुळे. नाही तर असा दुसरा प्लॅन केलेला होता, मित्राला सांगून ठेवला होता. मग तिथून देवगडला जाणार होतो आणि तिकडून मग आपल्याला बाईकवर घ्यायला येणार होता मित्र. सो आता पोचलेलो आहे आणि आता मस्त की थोडा फ्रेश वगैरे होऊया आणि नंतर मंदिरात जायचं आहे. ॲक्च्युली मी उद्या देवदिवाळी आहे, तर आमची उद्या चौंडेश्वरी देवीची यात्रा आहे, त्याच्यासाठी गावाला आलेलो आहे. तुम्हाला सकाळी बोललो होतो की तुम्हाला समजेलच. आत्ता फ्रेश वगैरे होऊया. आज रात्री व्हिडिओ वगैरे बनवणार नाही. उद्या आपण नवीन व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ तुम्हाला मुंबईला गेल्यावरच पाहायला भेटेल, कारण आता एडिटिंगला तेवढा वेळ पण नाही भेटणार आणि इकडे नेटवर्कचा इश्यू पण असतो थोडाफार.
सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.